सुरू आहे जे 7 मॅच अजूनही शिल्लक आहेत. यह संपावर 6 ओवर का मैच है, ये 6 ओवर का मैच है. 5 ओवर के लिए 25 मिनट रहेंगे. 6 षटकांचा मॅच. सागर नॉन स्ट्रायकिंग कडे, अखिल स्ट्रायकिंग कडे. ऑफ स्टंपवर शपल चलाय. शपल क्रॉस होऊन कायचं होतं, टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. यावेळेला बॅटरला ओळखलं आणि एक चांगला चेंडू सोडलाय देव या गोलंदाजाने. पुढचा बॉल या बॉलला लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन केलंय, खातं उघडलं. धाव संख्या आहे धाव फलकावरती 1. अखिल संख्या इज ऑन स्ट्राईक. चांगला फटका. ओव्हरपिच बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तिथे तैनात आहे आणि बाद केलं जातं. बॅटर अखिलला फलंदाजी करणाऱ्या सोरा इंडियन्स टीमला लागलाय हा पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 1. कुणाल यांनी तो झेल टिपलाय. कॅप्टन आहेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज देव आपल्याला बघायला मिळत आहेत. 1 वर 1. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. बघूया आता सोरा इंडियन्स टीमचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये उतरले. तुषार संखे यांना मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलं. 1 वर 1. धावसंख्या धावफलकावर 1. रिप्लेस करतात. एक खेळाडू आतमध्ये घेतला जातो. अरुण यांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अरुण संखे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहेत. 1 धाबा 1 गडी बाद. 1 धाव. पहिले षटक सुरू आहे. मॅच तुम्ही बघताय सोरा इंडियन्स वर्सेस प्रयास पॅन्थर्स या 2 संघादरम्यान ही लढत सुरू आहे. संघ मालक म्हणून प्रयास पॅन्थर्स टीमचे अरुण संखे यांच्याकडे आपण बघतोय आणि ते खुद्द आता मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. दुसऱ्या बाजूला सोरा इंडियन्स टीमचे संघ मालक तुषार संखे. जसे तुषार संखे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत तसेच अरुण संखे हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुषार संखे यांच्याकडे पाहिलं जातं. चांगला फटका आहे. गॅप शोधण्याचा प्रयास होतोय. 1 धाव मिळाली तुषार संखे यांना. एका धावानीचे तुषार संखे यांनी आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1 गडी बाद. 2 धावा. आजूबाजूचा परिसर हा गजबजलेला आहे आणि अर्थातच मोठमोठे टॉवर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. शालेय विद्यार्थी आणि लोकांना त्रास होऊ नये त्यामुळेच आपण आवाज सुद्धा या ठिकाणी कमी ठेवला. कोविडमध्ये चेंडूला खोदून काढलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये गेलाय. शतरक्षक त्या ठिकाणी अडवण्यापूर्वी मिळतील धावा 4 आलाय. VPL चौकार. चौकारणीची धावसंख्या आता फुलते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे ती 1 गडी बाद. 6 वर. सागर आणि तुषार. सागर याच्या बॅटमधून या 4 धाबा आल्या. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6.
पुढे येऊन खेळलं जातं या चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. एका धावाच्या मदतीनं धावसंख्येत होतो बदल. धाबा झाले आहेत तर 7 धावा. एक गडी बाद 7. पुन्हा तुषार संख्या आलेत जे संघ मालक आहेत सौरा इंडियन्स टीमचे सफल उद्योजक युटिलिटी क्रिकेटर खेळाडूंना पाठबळ देत असत. हा नो बॉलचा इशारा. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतो. मिळतील धावा 5. 4+1 नो बॉलचा इशारा. 5 अतिरिक्त धावा मिळाल्यात म्हणजेच इथे धावा होत आहेत त्या 12. स्कोर मूव्स ऑन 12. 12 धाबा संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. सोरा इंडियन्स टीम फ्रंट फुटवर येऊ शकतो. थोडासा आता फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी मिळतोय तुषार संख्ये या खेळाडूला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फुटवर्कचा वापर केलाय. नवज्योत सिंग सिद्धू सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारा क्षण बघायला मिळाला. मोहम्मद अझरुद्दीन सुद्धा पदतालित अशा प्रकारे करायचे. चौकार खेचलाय. 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत होतो बदल आणि धाबा यावेळेला होत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 धाबा सोरा इंडियन्स टीमच्या 16/1. 5 धाबा त्या अतिरिक्त मिळाल्या. त्याच्यानंतर फ्री हिटचा फायदा उचलताना तुषार संख्ये आणि खणखणीत चौकार ठोकलाय. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय कुणाल. संघनायक आहे कुणाल. डाऊन द लेग. दिशा भरकटलाय. दिशा जर भरकटला तर दशा नक्कीच खराब होऊ शकतं. अतिरिक्त धाव मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याची धाबा झाल्या आहेत तर 17 धाबा. 17. पुढे येऊन खेळला जात आहे. हवेत चेंडू आहे. शतरक्षकाने टिपलाय. चांगला झेल. 17वर आला. बॅटिंग करणाऱ्या टीमला खतरा. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 17. यश मिळालं कुणाल या गोलंदाजाला. गॉन. चला घाई करा. लगेचच मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरता आलं पाहिजेत. 17/1 गडी बाद. 17/2 गडी बाद. 2 गडी बाद धावसंख्या आहे ते 17 धाबा. आणि ह्या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत. पहिल्याच चेंडूवरती यश मिळालं कुणाल या गोलंदाजाला. नवीन बॅटर स्वप्नील गेला. पनामा कॅप परिधान केलं स्वप्नीलने. वंजारी समाजातील सुद्धा बरेचसे खेळाडू आपण बघितले जे चांगला क्रिकेट खेळत आहेत. वंजारी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी सुद्धा नेहमीच अग्रक्रमी असतात. आता यावेळेला स्वप्नीलला हा चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा होता. लेग बाईचा इशारा. पायावर चेंडू आदळलाय. इम्पॅक्ट कदाचित आउटसाइड द लेग स्टंप असावा. त्यामुळेच एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ते 2 गडी बाद 18 धाबा. विराट कोहलीच्या जर्सीवर नेहमीच आपण 18चा आकडा बघतोय. परंतु त्याकरता सुद्धा काहीतरी महत्वाच्या गोष्ट म्हटली जातोय. कारण विराट कोहलीने एकदा म्हटलंय की माझ्या जर्सीवरचा 18 आकडा हा अजब आणि गजब आकडा आहे. ज्यावेळेला माझ्या वडिलांचं निधन झालं ती तारीख होती 18 डिसेंबर. जेव्हा अंडर 19 मध्ये माझं सिलेक्शन झालं तेव्हा 18 नंबरची जर्सी मला मिळाली. आणि जेव्हा भारतीय टीम मध्ये माझं सिलेक्शन झालं तेव्हा ती तारीख होती 18 ऑगस्टची. धावसंख्या आहे ती 18. आणि तब्बल 18 वर्षांनी म्हणजेच मागच्या वर्षी 2025 मध्ये RCBने IPLचं विजेतेपद पटकावलं. त्यामुळे धावसंख्या 18 विराट कोहलीच्या जीवनामधील एक महत्वपूर्ण आकडा आपल्याला या वेळेला बघायला मिळतोय. 2 गडी बाद 18 धाबा. तुषार संख्ये या बॅटरला बीट केलं. कुणालने या षटकामध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. पहिल्या षटकात 16 आल्या होत्या. त्याच्यानंतर या षटकात कुठेतरी रोखण्याचं काम केलं कुणाल या गोलंदाजाने. दोन्ही पंच एकमेकांच्या सोबत चर्चा करत आहेत. पंचांची भूमिका सुद्धा फार महत्वाची राहील. संतोष, राहुल, शंकर या तिन्ही पंचांना आणि आमचे मॅन्युअल स्कोरर
चेंडूला पीक केलं, हवे चेंडू आहे, ओहो ड्रॉप केलाय रिंकूने या चेंडूला आणि फर्स्ट स्वरूप 2 धावा तुषार संख्या पाहून पूर्ण करतायत. 1.5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 2 गडी बाद 20. या षटकामध्ये अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. तुषार संख्ये यांना जीवनदान देणं म्हणजेच संकट आणणं. पुढे येऊनच चेंडूला खेळलं जातोय. मिडऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक रिंकू आले, ते एकदा मारली, एकाच धावेवर संतुष्ट, समाधान मानतायत. समाधान हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक फार महत्वपूर्ण शब्द आहे. कारण म्हणतात ना, 2 षटक इथे समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धावा. गरजेपेक्षा जे जास्त मिळतंय त्याला नशीब म्हणतायत. सर्व काही असून जे रडवतोय त्याला दुर्दैव म्हणतायत आणि थोडं कमी असून जे आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. म्हणूनच प्रत्येकाने आपल्याला जे काय मिळेल त्याच्यावर समाधान व्यक्त करता आलं पाहिजे. कारण आयुष्य सुद्धा तसंच आहे. आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येकाने समाधान मानायला पाहिजे. कारण आपण येण्याचं तिकीट आपलं सांगू शकतो, जाण्याचं तिकीट आपलं नक्की नाही. हाफ ट्रॅकर चेंडू होता. तिसऱ्या षटकातील या चेंडूवर बॅटर बीट होत आहेत. हा डॉट बॉल टाकलाय तुषार संख्येला. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज देव आलाय. देव सुद्धा विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात त्याला 16 धावा चोरल्या होत्या. लेट कटचा फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलं चेंडूला. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याकरता बॅटर उत्सुक आहेत. ओ नो नो नो, हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. टाळ्या झाल्या तुषार संख्ये यांच्याकरता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं. 2 धाव्याच्या मदतीनं धावपळ पुढे सरकतोय आणि धावा झाल्या तर 23 धावा. 23. ऑफ स्टंपर सफल झालंय. तर आता बॅटिंग करताना थोडेसे चुकले रस्ते होत आहेत. खरोखरच क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटच्या प्रती असलेला भाव, क्रिकेटचं वेळ अर्थातच तुषार संख्येकडून कधीच कमी झाला नाही. खेळाडूंचं मनोबल वाढवत असत. स्वतः एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. टायमिंग प्रॉपर झालं नसलं तरी धावा मिळतील. गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 24 धावा. षटक क्रमांक 30 सुरू आहे. स्कोर इज 24. 24 धावा. आणि ह्या षटकानंतर मला वाटतं रिटायरमेंट की आताच घेतील काय. आता रनर घेतलाय मला वाटतं. रिटायर्ड नाही, रनर घेतलाय तुषार संख्येने. स्कोर इज 24. 24 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाव संख्येचा कोटा सुद्धा वाढतोय. धावा झाल्या आहेत तर 25 धावा. वंजारी प्रीमियर लीग 2024 आपण बघतोय ठाकूर क्रिकेट मैदानावर, कांदिवली येथील एक क्रीडांगण. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. कव्हरच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव मिळाली. दुसरे धावे करता बॅटर धावत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा झालेल्या आहेत 27 धावा. स्ट्राईक इनकडे पुन्हा आता तुम्ही बघताय स्ट्राईक इनकडे बॅटर मिस्टर स्वप्नील. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता आहे. लोअर फुट टॉस बॉल चेंडूला मिडऑफ मध्ये खेळून काढला. 1 धाव मिळाली. दुसरी धावेची नोंद होईल काय. एकच धाव. धावसंख्या पोहोचली 28 वर. षटक क्रमांक 3 समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर त्या 28 धावा.
शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत। या 3 षटकांमध्ये बघूया कशा पद्धतीची रणनीती असेल, पद्धतीची रणनीती असेल, कारण 15 वर खेळतोय तुषार संके। ही इज प्लेइंग ऑन 15। 11 बॉलमध्ये 15 धाबा त्यांच्या बनलेत। स्वप्नील 3 वर खेळतायत। 18 बॉलमध्ये धाबा अजूनही बनवायच्या आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करता येऊया।
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या एक बॉलवर पाहूया कशा पद्धतीने घडामोडी घडत आहेत. आडव्या बॅटचा वापर केला जातोय. इथे विकेट मिळाली म्हणजेच पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे सोरा इंडियन्स टीमची 6 गडी बाद 49 आणि 50 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलं. 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. 50 धावांचं लक्ष असेल. पाठला कसं काय केलं जाईल याची चर्चा करण्याआधी आपण पुढील होणाऱ्या मॅचची सुद्धा चर्चा करणार आहोत. कारण ह्या मॅच नंतर आणखीन एक मॅच आपल्याला भेटी करता पाहायला मिळेल. चर्चा आता मॅच होईल. तत्पूर्वी तुम्ही या यूट्यूब फायनी सोबतच जोडून राहा. www.tenniscricket.in क्रिकेटमधील पहिली अशी यूट्यूब वाहिनी जिने थेट प्रक्षेपण केलं अनेक मोठमोठ्या स्पर्धेचं. एकाच दिवसांमध्ये 8 ते 10 सेटअप आपल्याला पाहायला मिळत आहेत. www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीचं CEO म्हणून संतोषजी नाणेकर आमचे जवळचे मित्र आहेत. आज भरपूर प्रगती त्याने केलं. एका छोट्याशा कॅमेराने सुरुवात केली आणि देश विदेशामधील पहिलं असं हे यूट्यूब चॅनल्स जे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेला 7 समुद्रापलीकडे घेऊन गेलं. आणि हे कार्य करणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी नाणेकर. त्यांच्यामुळेच अनेक यूट्यूब वाहिन्या या आपल्याला संपूर्ण देश विदेशामध्ये पाहायला मिळाल्या, आपल्या भारत देशामध्ये बघायला मिळाल्या. आणि आता फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीला आपण बघतोय. मोठी मागणी आहे 70 या यूट्यूब वाहिनीला सुद्धा. त्याचबरोबर अनेक ज्या आपल्या मुंबई परिसर असो, पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यातील यूट्यूब वाहिनी असो, त्यांना सुद्धा मोठी मागणी असं. एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा आम्ही वळतोय. 50चं टार्गेट कसं चेस केलं जाईल, काय घडामोडी घडतील याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण छोटासा ब्रेक घेऊया.
सहर्ष असं स्वागत करतोय. दुसरं पर्व आहे प्रत्युत्तरादाखल टार्गेट आहे टार्गेट जे आहे ते टार्गेटचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. पहिले षटक अखिल 50 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि पहिलाच बॉल बॅटर कुणाल खेळत असताना 1 धाव पण पूर्ण करतोय. कुणालच्या सोबतच देव या खेळाडूला तुम्ही बघताय. देव आता स्ट्रायकिंग कडे असेल. स्मॅश करण्याचा इरादा केला होता पक्का. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रदर्शन करत आहेत. प्रत्येक खेळाडू 100% योगदान देतात. हताश होतात आपल्या या खेळावर, कारण विकेट हवी आहे. पहिल्या विकेट करता भागीदारी जर झाली तर मग मॅच निसटला. ऑन साईडला गॅप शोधला. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एकच धाव देवला मिळाली. दोन्ही बॅटरने आपलं अकाउंट ओपन केलं. धाबा आहेत धाव फलकावर, त्यात 2 धाबा. स्कोर इज 2 नाव. ऑन साईडला खेळून काढलं जातं. 1 धाव तर मिळाली. दुसरे धाबे करता बॅट धावणार नाही असंच वाटतं आणि पाहता पाहता 1 धाव मिळाली. खराब फेकीचा फायदा उचलला. 2 धाबा या वेळेला होतात पण पूर्ण. दोन्ही बॅटरने चांगली एकमेकाला साथ दिली. धाबा झाल्या आहेत धाव फलकावर, त्या म्हणजेच 3 धाबा. स्कोर मूव्स ऑन 4. धावसंख्या 4. प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि धाबा झाल्या आहेत ते 4. सध्या प्लेइंग 11 मध्ये तुषार संख्या आपल्याला पाहायला मिळत नाही. या मॅचच्या दिशेने पाहूया काय घडामोडी घडत आहेत. स्कोर पोहोचला 5 वर. धावसंख्या आहे ती 5 धाबा. अखिल संख्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धाबा. टार्गेट आहे 50. म्हणजेच अजूनही 30 बॉल मध्ये जिंकण्याकरता 44 धाबांचं आवश्यकता. 30 मध्ये पाहिजे 44. अतिथी कक्षामध्ये काही मेंबर्स आलेले आहेत. पाटील आदरणीय वंजारी समाजाचे उद्योजक CH पाटील अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. त्यांचे पुत्र अमित पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा मी स्वागत करतोय. ठाणे जिल्हा हितवर्धक मंडळाचे सचिव सरचिटणीस आदरणीय विनोद संके सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय. प्रभाकर संखे यांना सुद्धा आपण बघितलं. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा ते उपस्थित होते. नव्हते मात्र आता इथे आलेले आहेत. प्रभाकरजी संकेत सरांचा आपण मनापासून आभार मानूया. बहुमूल्य वेळ आपण दिलाय या वंजारी प्रीमियर लीग करता. सर्व अतिथींचं आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय. आपण बघू शकता या सर्व अतिथींना अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेत. आदरणीय CH पाटील सफल उद्योजक वंजारी समाजाचे, त्यांचे पुत्र अमितजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच विनोदजी हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. अभिराज अमित सरांचे सुपुत्र अभिराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्षाचं स्वागत करतोय वंजारी प्रीमियर लीग मध्ये. पाहूया पाहुण्यांच्या माहिती करता जो मॅच सुरू आहे. या मॅच मध्ये सरा इंडियन्स
आणि एका बाजूला आपण बघतायत प्रयास पॅन्थर्स या टीमला, प्रयास पॅन्थर्स टीमला 50 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सध्या तरी जी स्थिती आहे 1 गडी बाद 7 1.2 बॉलची समाप्ती झाली. 50 धावा बनवायच्या आहेत, 43 धावा अजूनही बनवाव्या लागतील. पाटील आणि सीएस पाटील हे आमचे आश्रिताने आहेत आणि मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी सीएस पाटील यांचे सीएस पाटील आणि आरती ड्रग्सचे प्रकाशजी पाटील नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. आरती ड्रग्स लिमिटेड आणि यंदा सुद्धा त्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, मनापासून त्यांचा आभार असेल. सीएच पाटील हे सुद्धा सफल उद्योजक आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य केलं. अशी अनमोल रत्न आहेत आमच्या या वंजारी समाजाची, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण बघतोय. आणि भूषण पाटील आणि भूषणजी पाटील आरती ड्रग्स लिमिटेडचे जे प्रकाश पाटील आपण बघितलेले, श्रीजी कन्स्ट्रक्शनचे भूषण पाटील यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य इथे लाभलेलं आहे. प्रत्येकांचं मनापासून आभार असतील. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं सहकार्य लाभतोय आणि त्यांच्यामुळेच आपली ही स्पर्धा अगदी योग्य दिशेने वाटचाल करतोय. महिलांचे सुद्धा आपण सामने पाहिलेत, अजूनही 2 सामने आपल्याला पाहायचे आहेत, जे काही वेळातच या मैदानावर पाहायला मिळतील आपल्याला. या मॅचच्या दिशेने टार्गेट 50 होतं. सध्या चांगला एफर्ट, चांगली फिल्डिंग होतोय. एक धाव महत्वाची आहे. एक धावा करता तरसताना फलंदाजी करणारी टीमचे खेळाडू आपण बघतोय. धावा झाल्यात 8, अजूनही 42 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. आणि सोरा इंडियन्स हा संघ सहजासहजी या मॅचला गमावणार नाही. त्यांचे प्रयत्न असतील की हा मॅच जिंकून आपण थोडंसं पुढे जावं, कारण प्रयास पॅन्थर टीमला एक वेळ सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमने हरवलं. सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमने 2 सामने त्यांचे जिंकलेत. त्याच्यानंतर आपण बघितलं रॉयल बालाजी टीमने सुद्धा आपल्या संघाकडून खेळत असताना 2 सामने त्यांनी जिंकलेत. हे तुम्ही बघू शकता संतोषजी संखे यांना सकाळपासून त्यांची सुद्धा मेहनत या स्पर्धेकरता दिसलं. प्रत्येक जण आपली जबाबदारी या स्पर्धेमध्ये पूर्ण करत आहेत. धावसंख्या 9, 1 गडी बाद 9 धावा, 41 धावांची अजूनही आवश्यकता. गोलंदाज तयार. सागर ऑफ स्टंपच्या बाहेरचा निघणारा बॉल. धावसंख्या धावफलकावर आहे ती 10 धावा. 2 बॅटर जे आहेत त्यांची चर्चा आपण करूया. एक बॅटर आहे तेजस आणि दुसरा बॅटर आहे कुणाल. स्ट्रायकिंगकडे तेजस, नॉन स्ट्रायकिंगकडे कुणाल. प्रयास पॅन्थर्स टीमला प्रयास करावा लागेल, कारण अगोदरचा जो मॅच होता तो त्यांच्या हातात तोंडाशी आलेला विजय खेचून काढला होता सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमने. डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा, 1 बाद 11. वंजारी समाजाची अनमोल रत्न आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. सफल उद्योजक हे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. सरकारी कर्मचारी, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, अभियंते. चांगला बॉल जोरदार अपील करतायत गोलंदाज. अपील करायलाच पाहिजे, दबाव टाकायचा असेल तर अशा प्रकारचे दृश्य दिसायलाच पाहिजे. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 11 धावा. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 11. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची गरज आहे. 24 मध्ये 39 अशा प्रकारचं इक्वेशन या मॅचचं. अखिलच्या हातात पुन्हा तो चेंडू दिला जातोय. बुद्धिमत्तेचा वापर करणाराच खेळाडू पुढे जाईल. नेहमीच आपण म्हणत असतो की बुद्धिमत्ता वापरल्यानंतर आपली सत्ता ही प्रस्थापित केली जाते. कारण म्हणतात की या जगामध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी. सर्वात मोठं
हत्यार म्हणजेच धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा म्हणजेच विश्वास आणि सर्वात गुणकारी औषध म्हणजेच हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व काही आपल्याला मोफत मिळतं. म्हणूनच योग्य ती बुद्धिमत्ता वापरायला पाहिजे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पुढचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाज तयार. ओव्हर पिच बॉल चांगला चपराक दिलाय. एक धाव मिळाली. सर्व बॅटने खेळला गेलाय. डीप मधून शतरक्षक येतो एक्स्ट्रा कव्हरचा थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली. धावा झाल्या त्या 1 गडी बाद 12 धावा. आपण 50 म्हणत होतो टार्गेट सहज पार होईल, परंतु सोरा इंडियन्स टीमचे गोलंदाज या ठिकाणी बोलतायत. चांगले लाईन अँड लेंथने गोलंदाजी ते करतायत. फुल पिच बॉल आहे. एक चांगली भुबा दिली जात नाही, मोपेक दिली जात नाही, मोठे फटके कायचे. दबाव दडपण वाढवण्यासाठी ते सध्या तयार आहेत प्रतिस्पर्धी संघ विरुद्ध आणि चांगली वाटचाल होतोय. अखिल चांगली गोलंदाजी करतोय. रोखलं बॅटरला. चांगला बॉल वाईट यॉर्कर टाकायचा होता. चांगला बॉल पडलाय. बीट केलं बॅटर कुणालला. धावसंख्या थांबली आहे. धावा आहेत धाव फलकावर त्या 13 धावा 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर. इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडू जातो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात शतरक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव कुणाल पूर्ण करतायत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत 2. 1 गडी बाद 14 धावा. 14 धावा 1 गडी बाद. चौकार आणि षटकार यांचा शोध तरी घेत आहेत, परंतु ते काय मिळत नाही. हाफ ट्रॅकर चेंडूला पूल केलाय. चेंडू हवेत आहे. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. दुसरी धावेची नोंद होणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 15 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रत्युत्तर दाखल 50 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्या प्रयास पॅन्थर्स टीमची धावसंख्या 1 गडी बाद 15. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 35 धावा. म्हणजे जर आपण बघितलं तर 12च्या आसपास 12च्या जवळपास ही धावगती अद्यावत केल्यानंतर त्या 35 धावा होऊ शकतात. दोन्ही बॅटर विचार विनिमय करतायत, परंतु जो दबाव टाकलाय ना त्या दबावामधून बाहेर पडतील का. दुसऱ्या बाजूला एखाद्या गोलंदाजाने चांगले षटक टाकलं तर पुढच्या गोलंदाजाचा सुद्धा आत्मविश्वास वाढत असतो. 18 मध्ये पाहिजेत 35 अशा प्रकारचं इक्वेशन आहे. प्रयास पॅन्थर टीमला 18 मध्ये पाहिजेत 35 धाबा आणि सोरा इंडियन्स टीमला 18 चेंडू चांगल्या प्रकारे टाकायचा आहे. तुषारजी संघे एक नामवंत व्यक्तिमत्व, ख्यातनाम प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ फिल्डिंग करतोय. पुन्हा बॅटरला बॅट हवी आहे. बघा ना काय चांगल्या नटलेल्या काय चांगल्या सजलेल्या बॅट्स अवेलेबल आहेत ज्या काढूनपर्यंत पोहोचवल्या जातात. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत एन्जॉय करा, कारण आयुष्य सुंदर आहे, आयुष्य लहान आहे, ते जगायचं असते छान. झाडालाही माहीत नसते कधी गळेल कुठलं पान. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर जीवनच स्वार्थ आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये जे काही क्षण मिळतील ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा प्रयत्न करा. कोयवटामध्ये चेंडूला खोदून काढलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन काउट कॉर्नरच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं. सी मारेचे पार मितील धावा 4. दबावामधून बाहेर काढणारा आलाय हा चौकार. VPL चौकारानंतर धावसंख्येला आकार. धावा लागल्या ते 19 धावा. 19 रन्स. 31 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव केले जात आहेत. संघ मालक आता सध्या दिसत नाही या प्लेइंग 11 मध्ये, परंतु बाहेरून नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो आपल्या प्रत्येक खेळाडूला. प्रयास पॅन्थर्स टीमचे संघ मालक म्हणून आपण बघितलं तर अरुण संखे साहेबांना त्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूंना संधी दिल्या क्रिकेट खेळायची. गोलंदाज तयार. फिल्डिंग मध्ये जास्त वेळ
खर्च केलाय सोरा इंडियन्स टीमने, त्याकरता सुद्धा विनंती असेल की आपण जास्त वेळ खर्च करू नका. टाइम इज मनी, वेळ कुणाकरता थांबत नसतो. हाफ टॅकर चेंडू होता, उचलले चेंडूला काउ कॉर्नर रिजन मध्ये शतरक्षक आहेत तिथे, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. स्वप्नील चांगला थ्रो करतायत आणि ह्याच बरोबर या वेळेला बाउंड्री लाईन वर चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. धावा आहेत, धाव पळकार 1 गडी बाद 21. अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरता. 29 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 29 धावांची आवश्यकता. डाऊन द लेग, व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा इशारा येतो. समांतर धावा येतात, अबांतर धावा झाल्या आहेत तर 22 धावा. 22 धावा आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल थोडंच वाटते माहिती देणार आहोत. आता बॅटर दाखवते आपली वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक, खेचलाय षटकार. VPL 6. धावसंख्या 6 पुढे गेली, धावा झाले तर 28. बरोबर 22 ची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 14. 15 बॉल बाकी आहेत. 15 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 22 ची. 15 बॉल आणि 22 ची आवश्यकता. प्रत्युत्तर देणाऱ्या प्रयास पॅन्थर्स या टीमला. प्रयास पॅन्थर्स टीम एका बाजूला अविनाश संखे यांना आपण बघतोय, वैंगणी गावातून ते बिलॉंग करतायत. काय ते सुंदर क्रीडांगण गावाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला आणि काय ती क्रिकेटची स्पर्धा. एक दिवसीय वैंगणी प्रीमियर लीग असतं, परंतु चांगलं नीटनेटकं आयोजन असतं, सकारात्मक दृष्टिकोन असतो. मी बघितलं वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला, उपयुक्त साहित्य वाटप केलं गेलं वंजारी समाजाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना. अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येकाने राबवले पाहिजे, जेणेकरून आपल्याच समाजातील विद्यार्थ्यांना, त्या मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि हा विचार तिथे गेला, आपला समाजा व्यतिरिक्त इतर जे वेंगणे गावातील विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता सुद्धा ते वाटप केलं गेलं. त्यामुळे प्राऊड फील होतोय अविनाशजी संखे आपल्यावर आणि आपल्या गावातील त्या लोकांवर. मिहिरवाडी यांना सुद्धा मी पाहिलं, त्यांचं सुद्धा सहकार्य लाभलं त्या स्पर्धेला, त्यांच्या मामांचं सुद्धा सहकार्य लाभलं होतं. वही या मॅचच्या विषयाने चर्चा तर होतच राहील. 1 गडी बाद, धावसंख्या धाव पळकार आहे ती 29 धावा आता जिंकण्याकरता हव्या आहेत 21. 12 चेंडूंमध्ये पाहिजेत 21 धावा. मॅचवर पकड, अजूनही बॉल शिल्लक आहेत. येस, गोलंदाज चेंज झालाय, म्हणजेच किती चेंडू शिल्लक आहेत तर बदली गोलंदाज बघूया कोण येतोय. 21 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. मॅचवर पकड मजबूत बनवायचे आहे, त्यामुळेच आत्मविश्वासाने गोलंदाजी व्हायला पाहिजे. आत्मविश्वास प्राप्त केला जाईल काही गोलंदाजी करणाऱ्या टीम द्वारे. फुलटॉस बॉल होता, इनफिल्ड वरून चेंडूला उडवलंय, चेंडू जातो लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. आलाय आलाय VPL चौकार. धावसंख्या पोहोचली आता 33 वर. 33 धावा झालेत, 17 धावा पाहिजेत आपल्या मॅच वर पकड मजबूत करण्याकरता प्रयास पॅन्थर्स या टीमला. सोरा इंडियन्स टीम चांगला खेळ त्यांचा सुद्धा झाला. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला काउ कॉर्नर पट्ट्याच्या बाहेर. अगोदर ऑफ ड्राईव्ह, नंतर आलाय ऑन ड्राईव्ह, मिळतील धावा 4. आलाय VPL चौकार. धावसंख्या पोहोचली 37 वर. जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. प्रयास पॅन्थर्स टीमच्या संघ मालक अरुण संखे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी संकेताई उपस्थित आहेत आणि बहीण संगीता, म्हणजेच भावावर असलेलं प्रेम सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतं.
पूर्ण परिवार आलाय, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार असतील. बुरटे चोर जसे पोलिसांच्या हाताला तुरी देऊन सटकतात तसाच इथे चेंडू सटकलाय आणि मिळवले 4 धाबा. मागच्या 3 चेंडूंवर पूर्णतः दबाव हा फिल्डिंग करणाऱ्या टीमवर दिसलाय. धावसंख्या पोहोचली आता 41 वर. स्कोर मोज ऑन 41. जिंकण्याकरता फक्त 9 धावांची गरज आहे. 9 धाबा आवश्यक आहेत. असं वाटलं होतं की अतितटीचा सामना होईल, परंतु इथे गोलंदाजावर पूर्णतः हल्ले चढवले गेलेत. एकामागून एक चांगले चेंडू टाकण्यापेक्षाही एकामागून एक मोठे फटके खेळताना दिसलेत बॅटर. आता थोडेसे क्रॅम्प्स आले असतील, परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कारण म्हणतात ना की सौंदर्य स्वस्त आहे चरित्र महाग. सौंदर्य स्वस्त आहे चरित्र महाग. घड्याळ स्वस्त आहे वेळ महाग. हल्ली घड्याळा सुद्धा भरपूर महाग मिळतात. कारण बघा ना, आपण हार्दिक पांड्या याच्या हातावरचे जर घड्याळ बघितलं तर 20 करोड ते 59-53 करोडच्या आसपास त्यांचं घड्याळाची किंमत बघायला मिळते. इनप्लेवरून चेंडूला उडवला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव आली, एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत. धाव फलकावर त्या 42 धाबा. नो बॉल म्हणजेच एक धाव आणखीन मिळाली. धावसंख्या 43. नो +1 फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी मिळतोय प्रयास पॅन्थर्स टीमच्या बॅटरला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. हाफ ट्रॅकर बॅकलिपचा वापर केलाय. कव्हरच्या वरून खेळलं जातं. फ्री हिटला एक सिंगल मिळेल. एका सिंगलने धावा झाल्या आहेत. धाव फलकावर ते 44 धाबा. 2 गडी बाद 44. फक्त 6 धाबा पाहिजेत. सोरा इंडियन्स टीम हार जीत तर होतच असं त्यांना ठाऊक आहे, परंतु नेहमीच प्रत्येक वर्षी आदरणीय तुषारजी संके सरांकडून आपल्या टीमला उतरवलं जातं, आपल्या खेळाडूंना संधी दिली जाते. आता व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 45. फक्त 5 धावा पाहिजेत. फक्त म्हणून चालणार नाही. 5 धाबा बनवण्याकरता प्रयास होईल आणि 5 धाबा रोखण्याकरता सुद्धा प्रयास होईल. चांगला फिल्डिंग बघायला मिळाली. विकेट जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 47 धाबा. 47 रन्स. 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्कोर मोज ऑन 47. 47 धाबा. 3 धाबा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. हवेत चेंडू आहे. मॅक्झिमम 6 धाबा आणि याचबरोबर प्रयास पॅन्थर्स टीमने या मॅचला जिंकले. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक. सोरा इंडियन्स टीम स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलं त्याबद्दल मनापासून आभार असेल तुषारजी संके सरांचं. कारण मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत तुषारजी संके सर, जे नेहमीच ऍक्टिव्ह मेंबर म्हणून